हो माऊली माऊलीच्या मागं पाय पोलीसवाले आले ना. का रे बाई खाली आले आता. थांबलटा शिवलालनं रिपोर्ट नाही देईल का त्या दगड्या नावाचा. तुला माहित नाही का ते शाळा त्यासाठी झाले पोलीसवाले. हो 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 त्या दगड्याला पकडायला आले गड्या. पण मग आता शिवल्याच्या घरी जातील ना बा. शिवल्या गेल्या का भजन मजन मजा मारत असेल घरी. जायनं त्याला सांगणं त्याला नाटक करायला लावून बा जायनं घरी त्याच्या. साहेब ते 2 जण दिसून राहिले तिकडे पुढे. चालता का त्याच्यात. हे गाव तर पुरं बोताल दिसून राहिलं मला. कोणी सांगायला तयार नाही दगड्या होंड्याचं घर कुठे आहे म्हणून. जात लागेल आपल्याला. नाही तर मग तो त्यानं तक्रार दिली ना त्याच्या घरी जायला लागेल आपल्याला. शिवलाल टोयगोटे घरी तो बरोबर दाखवून त्याचं घर आपल्याला. चला चला साहेब यायला विचारू ना. हो माऊली तू एक काम कर या पोलीसवाले जाईल ना 1 मिनिट थोडासा टाइमपास कर. मी जातो शिवलालच्या घरी. अरे हो मी करतो नाही याचा टाइमपास. तू जाय लवकर पटकन जा आणि शिवलालले सांगून दे. हो आता जातो मी सांगतो शिवलालले. तर तुमच्यासोबत तो गुलाबी शर्ट आला होता तर आम्हाला पायतावर फोन कोण गेला. दगड सोंडा आहे का तो. दगड सोंडा आहे का साहेब. तो दगड्याच असेल. त्याचा रिपोर्ट येलाय ना आपल्याला कंप्लेंट येलाय ना तोच असेल तो की म्हणून आपल्याला पाहून गेला तो. अरे साहेब काही बोलता का बापा. बबन मा दोस्त आहे तो. दगड सोंडच काही नाही तो. काय शिवलाल टोयगोट्याचं घर कुठे आहे ते दाखव बरं आम्हाला. काय बापा दगडाला सोडून देते का शिवलालचा पिक्चर काढते का बा. काय भानगड आहे आता शिवलालनं काय कुकडे काय फिरलं रेगड्या. काय झालं बापा. अहो साहेब शिवलालनं काय केलं. शिवलाल काय पाहिजे तुम्हाला. साहेब याच्या कानात सांगा राजा शिवलालनं काय केलं काय नाही. याचं मग याचं माप घेऊन सांगा याले. तुला शिवलाल टोयगोट्याचं घर विचारलं ते सांग ना तू. काय भांड्या चौकशा करून राहिला. त्यानं काय केलं काऊन केलं कशासाठी पाहिजे. साऱ्या गावात चौरे जात का रे. त्या पहिले 2 जण भेटले आम्हाला. त्याही ना आम्हाला फसवलं इकडे तिकडे फिरवलं. आता तू आम्हाला चकमा देऊन राहिला का. उकड्या सांगते घर कुठे शिवलाल टोयगोट्याचं. नाही साहेब सहज विचारलो बा म्या काऊन आलो बा काय होतं बा शिवलालनं काय केलं. तसा माणूस चांगला आहे तो म्हणून म्हटलं बा. चांगल्या माणसाच्या भोवतीच येत असतात कोणत्याही गोष्टी. मी म्हटलं काय चांगला आहे की खराब आहे की ढमूक आहे की ठमूक आहे. तुला फक्त एवढंच म्हटलं आम्ही शिवलाल टोयगोट्याचं घर दाखव आम्हाला. टाइमपास करू नका आमचा. एक दिवसभर आहे फिरून राहिलो आम्ही तुमच्या गावात. बबन्या पोहोचला असेल आता शिवलालच्या घरी. शिवलालच्या साऱ्या गोष्टी पद्धती सांगितल्या असे नाटक सुरू झालं असेल थोडीसा लढबंब. कसं तेच पाहिजे ना आता साहेब येऊन राहिले म्हटल्यानंतर. आणि याचा टाइमपास जास्त नाही करायला पुरं. नाहीतर मग आपल्यावरच खेकायची ना. याला जर दाखवलं नाही तर चल बाबा याला घेऊन जातात लवकर. चालन साहेब चालन बा दाखवतो शिवलालचं घर. लवकर दाखवा आम्हाला कुकड्या येतं त्या शिवलालचं घर. काम आहे बरोबर साहेब. हाय आपल्याला नाही तर राजा शेऱ्या सुऱ्या फिरून बा. पहिलेच तर आपण चक्रात पडेला आता. याले शेऱ्या सुऱ्या तर फिरू देतो मग सांगतो याला काय येतं. याच्या कंबळ्यातच लाता मारतो मी. पहिलेच तर बेजा फिरू पाय दुखून राहिल्या का. दाखवा आम्हाला शिवलालचं घर. साहेब चला. बबन्या पोहोचला की पोहोचला काय माहित बाबा. ना तुझ्या हाताची सरस येत नाही कोणाले. तू काय भेळ बनवली बाबा. हे कांदा लिंबू आहा खतरनाक. किती खान किती नाही. मला तर लयच खाट राहिली. अन्न मग अशी एखादी प्लेट अजून बी खातो ना मी. बापा कोणाचा विचार करत नाही. चांगलं झालं की आण म्हणते मलेच. आता का मी नका जास्त बनवली बापा. ते जरा शिकता आहे आता नाही काही तेवढ्यातच भागवा. आता तुम्हाला कसं चांगलं लागलं की तुम्ही नाही खातच बसता. असं असलं की मस्त लाडू गुडी लावता बा तुम्ही. आणि खाणं झालं की कंबरट्यात लात मारता माय. तो टाप झाली पण भेळ अर्चना. त्या हाताचा एवढा स्वाद आहे ना बस. तू आहे की नाही जाय ना अन्न मग मला अजून अन्न भेळ जराशी काढणं खावं. मला लोणी चोपडू नका तुम्ही. आणि शिल्लक काही मी करेल नाही. तुम्हाला काही भेटत नाही. जेवढं आहे तेवढं खाऊन घ्या तुम्ही. अर्चना अन्न काय अशीच तर करतो बा. तुम्हाला खाऊ बी नाही घालत. पाय ना मी कसा सुकळा चाललो बोंबीला सारखा होत वाया चाललो ना. खाऊ तर घालत जाय मला पोटभर. तुले तर बापा काही नवऱ्याची काही फिकरच नाही. खाऊ पिऊ घालत नाही मले. आज तर मटण पाहिजे होतं पण तू पैसे देत नाही बा मटणसाठी. बबने कोण येऊन राहिला ना बे पळत. पावत तुमचा मित्र दोस्त तुमचा जिगरी. तो बबने कोण पळत येऊन राहिला काय माहित बाबा इकडे. बापा सुकानं खाऊ देत नाही का शिवलालले. आला बा बबने आता पडला याचा हिसा याच्या अप्पल बोटायचा. आला बबन्या रे. आता काही खरं नाही का पचत नाही आता तुले. याला द्यास लागते नाही यातला हिसा. अरे बा शिवलाल बरं बा लवकर तयारी करे गड्या. झप लवकर झप. काल झपू काय झालं. झप करून राहिला तर आता पागल गिगल झाला का बा. येडपटा पोलीसवाले येऊन राहिले ना बाबा रे. नाटक सुरू करणं बा. बांधणं ते पट्टी मट्टी तर बांध. पसंत झालं बाबा. खाणं खाणं मानं बंद करते पण बाजूला ठेव. त्या वहिनीचे प्लेट घ्या लवकर ना घरात. ते पट्टी मट्टी आणा झाले. पोलीसवाले येऊन राहिले ना काय म्हणती ते. पोलीस आले काय. दाखवा ती प्लेट दाखवा चिवड्याची भेलची प्लेट दाखवा. लवकर नाटक सुरू करा. घे लवकर घे. आणि ते पट्टी आण लवकर पट्टी आण. शिवलाल झपणं तू लवकर झपणं येतील ना पोलीस आले. गडबड होईन नाही का अजून. कर लवकर नाटक सुरू कर लवकर पटकन. हो बाबा नाटक सुरू करायला लागेल आता. हातात झोपतो मी. थांब
मी जातो आता शिवला, मी एकटी काय थांबत नाही रे गळा. मी एक तर दिशेला जाईल, ते म्हणतील अटी येऊन यानं पाचर मारली. कसं सामनं बरोबर नाही अटीचा. हा, या मागच्या दरवाजात चालला तुम्ही. बबन तू जाय जाय. जा बबन लवकर, आपला मागचा दरवाजा चालूच आहे, जा लवकर. शिवलाल वहिनी पद्धतशीर आहे. हा, कसे आपल्या गावातले भेटलेच पाहिजेत बरं 2-3 जण. हा, कसं येतो मग मी आता. काळजी घ्या. अहो ते पोलीस इतिहास आता एवढ्यात नाटकं सुरू करा आता तुमचे. तो दगड्या की नाही आता 12च्या बाहेरच गेला पाहिजे अशी नाटकं करा तुम्ही आता. ओ बाबा हळद लावो बोले, हळद लावो. जमलं ना असंच ना. असंच करा असंच मस्त जमून राहिलं तुम्हाला. आले होते पोलीसवाले आले. हळद आण व हळद लाव ना मले. त्याने मला दाबून मारेल आहे ना व. अन्न लय दुखून राहिलं ना. बेंड बांधा आले ना आले. पाटील येले 2-4 बेंड आले. लावणं मले हळद लाव ना. बापा आणतो ना मी हळद, आणतो ना, लावून देतो ना, तुमच्या सगळ्या अंगाला लावून देतो बापा. जराशी काही जागा निरा मोकळी नाही ठेवली. एवढं मारलं बापा, मारणाऱ्याने एवढं कुठे मारतात का. थांबा मी आणतो, हळद गरम करून राहिली. पहिलं काय नाटकं सुरू झाली बाबा. शिवल्या म्हणा नांदू रे बाबा. साहेब ह्या शिवलाल टोळगोटे घर पहा, त्याची काय हालत आहे. पाहू साहेब, अदमरा करून टाकेला माणूस. काय झालं बापा याले असं. पाहा बापा साहेब, माणसाचे काय हाल केले त्यानं. त्या दगडाने पाहा काय हाल केले. तुम्ही पकडला की नाही तो, पकडला की नाही साहेब तुम्ही तो दगड. हो, आम्ही त्यासाठीच येला, त्याला पकडूनच नेणार आम्हाला. तर कसं शिवलाल भाऊची थोडीशी मदत पाहिजे होती बा. त्याचं घरदार दाखवणं होतं आम्हाला. हा, कसं बाई काही माहित नाही ना, म्हणून कसं हा शिवलाल भाऊ नेलं असतं तटलो आम्ही ना. साहेब कसं म्हणून राहिलं साहेब तुम्ही. त्याले बापा उठताना येऊन राहिले ना, सगळं जाग्यावरच करून राहिले ना बापा ते. उठले जात नाही त्याच्या. तुम्ही कसे नसा ना त्याले. तुम्ही विचारा बा कोणाले, सांगेन कोण ना कोणी. जना हा तू राहू दे. साहेब म्हणतात ना जा लागते म्हणून. कसं आहे मी टेको टाको धीरे जाईन यायच्या मागं. दाखवत लागेन कुकड्यात काय आहेत तर कोणा नाही आता ते तर. साहेब दाखवतो मी घर दाखवतो, तुम्हाला टेन्शन ना घेऊ. राहू द्या तुम्ही काही येऊ नका. आम्ही पाहतो बा. हे बाई आली सोबत तर चालते आम्हाला. तुम्ही राहू द्या, तुम्ही काही येऊ नका बा. तुमची कंडिशन लयच बेकार दिसून राहिली. साहेब येतो ना मी येतो. हा, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. येतो बा मी. येतो धीरे. त्या दगड्यानं लय मारलं राजा या माणसाले. लय मारलं. सांगा ना काय पानं किती ओढवून राहिला हा माणूस. सांगा साहेब. दिसला की नाही कसे फटके मारसान साहेब त्या दगड्याले. चला तुम्ही फक्त हागे चाला. तुम्ही फक्त पहा तुम्ही बजेट त्याचा काय करतो. हा चला भाऊ, चला मग दाखवा आम्हाला घर. हा साहेब दाखवतो. नामदेव भाऊ कसं करता बापा आता. हे पोलीसवाले तर आपल्या मागे हात धुवून लागले राजा. बरं की त्याला चॅट देऊन आला आपण. आणि इकडे जंगलात किती दिवस राहायचा ना आपण. थांब तोच विचार करून राहिलो मी. माझ्या डोक्यात तेच खिचडी शिजून राहिली. आता काय करा काय नाही कसं करा. आपण एकतले का भयाड कामं केले गावातल्या कोणाला काही सांगितलंही नाही. खिचडी शिजवायची तर शिजवा बा तुम्ही. लवकर काहीतरी मार्ग काढा बा यातून. फक्त म्या त्या शिवल्याला दाबून हाणेला. तो काही मला सोडत नाही आता, ते पोलीसवाले सोडत नाही. आता मा बरोबर तुम्ही अंदर जाता राजा नामदेव भाऊ. पर काय तर याच्यातून पर्याय काढा बा. मला सोडा, यातून सुटका करा आता माहिती. थांब घात एक आपल्या कामाचा माणूस आहे, त्याला फोन लाव बरं. तू देवीदासला फोन लावतो. देवीदास सारी खबरही सांगते आपल्याला आणि या कांडातून आपल्याला वाचवते येतो. फोन लाव बरं देवीदासले. बापा देवीदास बावली बिल्डिंग माणूस आहे राजा. तुम्ही त्या माणसाला फोन लावता बा. हाताने पडेलच बा त्याचे. तर काही खरा नाही धडा नाही तो. अरे बापा काय फालतू बिबा भरून घे ना हाताना. हा तू हे डोकसं नको चालू ना. मला माहित आहे देवीदास कसा आहे काय नाही. तर मी राहून आहे त्याच्याबरोबर. तू नको सांगू मला. तू फक्त फोन लावायचं काम करतो. मी बोलतो त्याबरोबर काय बोलायचं आहे तर. त्यातून फक्त एकच माणूस मार्ग काढू शकते, फक्त देवीदास. दुसरं कोण नाही काढू शकत. बरोबर आता तुम्ही एवढं म्हणून राहिलेत. लावतो बा फोन. लावतो मी. का मला फोन लावायला काही नाही. लावतो पण. लागला नामदेव फोन लागला. बोला. कोण आहे बोलते. अरे बोला ना गड्या. हो देवीदास मी रामदेव बोलून राहिलो गड्या. दगडूच्या फोनवरून फोन लावला म्या. एक अर्जंट काम होतं गड्या तुझ्या बरोबर. काय संकट आलं. बरी देवीदासची आठवण आली आज. अरे काय सांगू गड्या तुले. मोठा घोड झाला गड्या. आम्ही ना दगडून मी ना शिवलाल पाजवला चांगला. माशाडमध्ये दाबून ठेवला होता त्याले. त्या आफत माग आली. त्या सायानं शिवल्यानं रिपोर्ट द्यायला बा आमचा ना असा. काय तर बा निपोट बा तेवढं आमचं. का हे तर बेकारच केलं तुम्ही ना. अरे मग पहिले काही सांगायलाच पाहिजे बा. असं करून राहिलो की तसं करून राहिलो. चुपचाप ठेवलं सारं. सांगणं नाही सवरणं नाही काही नाही बा. हे असं असते काय. आणि मग आता म्हणता वाचवा. कसं का वाचवा बापा.
पहिले कान करून बसली तुम्ही तर. बाप्पा जाऊ दे, जे झालं ते झालं आता. पण आता पुढचा मार्ग काढ बा काय तर. पोलीस आमच्या पोत्यावर आहात बा. आपल्या गावात पोलीसवाले येतात, काय करून आलं काय नाही. ते निपट बा तेवढं जरासं. हा सरपंच 2-4 जण हाताशी घे पण तेवढं निपट गड्या काय तर. असंच काय निपटा बा, माझ्या डोकं चालून नाही राहिलं. बरं पाहतो बा काय तर. भेटतो मी सरपंचाले आणि करतो काहीतरी. हो करायच्या अगोदर एक म्हणजे काही संकेत तर देते बापा, काय सांगते तसंही. ते तुम्ही जरूर नाही समजलं. आता तुमच्या गाठी हड्डी अटकल्यावर मला फोन करून राहिले तुम्ही. तू तिकडे काही कर, काशी कर, तिकडे खालचे पाय वर कर. पण कसं हे मॅटर निपटतो आता. तुम्ही दोघं जण कुठे आहे पण बापा? आम्ही पोलीसवाले दिसले आम्हाला, आम्ही पोहून आलो इकडे जंगलात आहे मी बसले इकडे. हो तू आमचं काही टेन्शन नको, तिकडलं निपटलं की सांग, आम्ही बरोबर येतो गावात. तुम्ही नाही तो घर कोण त्याला काले फोन गेले फालतू. काय राजा माणसा. जाऊ द्या ठेवा फोन. करतो मी काय आता निपटतो. बरोबर निपट. मला नाही वाटत बा मला निपटीन म्हणून देवीदास भाऊ, मला ते वाटत नाही बा. तू टेन्शन नको घेऊ, निपटते हा देवीदास, मला माहित आहे ना. मायले का डोकं धुळायचीच पाहिजे की ना बा हे. हो या रामदेवनं दगडून कान केलं बाबा, सांगितलं नाही आता फोन करता या घाटीवर टाकल्या. आता कसंच काय करू मी. मला काही सुचून नाही राहिलं आता काय करा काय नाही. काय झालं, कुणाचा फोन आला आणि तुम्ही काय बोलू राहिले? काय डोकं झोडा बापा, आता हे काय जमते? काय होतं हे? तर तुले काय सांगू मी, मोठी आफत आली. त्या नामदेवनं दगडून तो शिवल्या हाणला मजबूत आणि शेडमध्ये कोंडून ठेवला. किडनॅपिंगची केस झाली त्याच्यावर. ते दोघेही जण फरार आहेत. आता काय करा मला काही सुचून नाही राहिलो बा. तो शिवल्या नाहीतरी बावा नाही की नाही, वारं पलटा ना. ध्यान त्याच्याच अंगावर सगळं टाकून, नाहीतरी गाव काय त्याच्या ऐकून बोलत नाही कोणी. गाव एका इकडे तो एका इकडे असं आहे की नाही. तुम्ही असंच करा आता. नाही आता ते 5 लागीन काय तर या शिवलालची शाळा निपटाच लागीन याले. हा लय वय करून आला, काही गरज नव्हती ना रिपोर्ट द्यायची. मार खाल्ला तसंही झालं का तू जटी उभरतो तू. पाहतो मी या शिवल्याचं काय तो भानगड. बापा तुम्ही त्या मोठ्या पाटलाले सरपंचाले जा आणि सांगा बापा काय आहे काय नाही. तर तो नामदेव भाऊन लगे तो दगड्या बी असा नाही ना बापा. तेरी काढा बापा या झमेल्यातून. जा लवकर तुम्ही, बोला त्याच्यासोबत. हो जातो मी. थांब तू जराशी, मला विचार करू दे बा. एखादं कसं प्लॅनिंग असली पाहिजे डोक्यात माणसाच्या. आणि वक्तार कसं वारं पलटायला टाइम नाही लागत ना. कसं आता शिवल्यानं रिपोर्ट द्यायला म्हटल्यानंतर पोलीसवाल्याला कारवाई करण्यात आली ना. आता शिवलाल म्हणजे लय गावाचा भाव नाही, पण कसं रिपोर्ट दिल्यावर पोलीसवाल्याचे हात कटेल असतात ना. त्याला कसं बदमाशी चांगला बी एकाच दोरीत असते त्याच्याजवळ. ते काही कोणी पाहत नाही. पोलीसवाल्याला तर कारवाई करणंच आहे ना. पण आता गावातले 2-4 जण सांगतो निपटते का पाहतो. बापा निपटा लवकर, टाइमपास काही करू नका. जा लवकर तुम्ही. चला बा मित्र, हे मोठी आपद आली बा माग. काय बा परेशानीच काम आहे बा हे. नामदेवराव दगडूचार केस झाली. आता काय करा काय नाही सुचून नाही राहिलं मला. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ पाठवा बरं. आता पाहतो बा पुढचं काय तर या शिवल्याचा काय गेम करायला लागते. तर काय मित्र हो काही सुचून नाही राहिलं बा. नामदेव आले दगडूला कसं काळा यातून पुरी चक्रात पडली गाडी. तर कसं कमेंटद्वारे सांगा बा कसं काळा काय आहे. तर युक्ती लहान तुम्ही बी. येतो मी पाहतो काय तर निपटतो ते. हो जा बापा आणि पाहते काय आहे तर लवकर. हेच आहे त्याचं घर, ह्या दगडाचं घर आहे. बरं हे घर आहे का त्याचं? बरं पाहतो ना. आवाज देऊन येते का बाहेर तो? दगड्या बाहेर रे. हो दगड्या. हॅलो साहेब काय झालं बा? एवढ्या जोरात वळ लावून राहिले तुम्ही. मान आता काय केलं बापा? अरे तुमचा नातू किडनॅपर आहे. तो किडनॅपर साऱ्या गावाचा भाऊ नाही तो. त्या शिवलाल भाऊले कोंडून ठेवलं तर त्यानं मारझोड केली. तुमच्या नाताले पकडायला आलो आम्ही. कुठे आहे तो? हो साहेब काही बोलून राहिले का बापा? माना तू देव माणूस आहे बापा तो. तो असं काम नाही करणार. अशिन साहेब कुणी तुम्ही आले बा आमच्या घरी. बुड्याचं काही चॅप्टर आहे. तुम्ही आम्हाला का शेंबडे समजून राहिले का बुडे बा? अरे हे कंप्लेंट देणारे रिपोर्ट देणारे सोबत आणले आम्ही. शिवलाल भाऊले का गंमत मारला का तुमच्या नातानं? बा काही आळ घेऊन राहिले बा तुम्ही म्हणा. आता पर देव माणूस आहे बा माना तू. असा किडनॅप तर काही करणार नाही कोणाले. काही बापा तू कोणाच्या घेण्यात नसते देण्यात नसते ना बापा. पण तुम्ही म्हणता किडनॅप केलं बापा. आणि बी या शिवलालने किडनॅप बापा. हा शिवलाल किडनॅप होणार आहे का बापा? साऱ्या गावाला तुला देणारा माणूस आहे हा शिवलाल. विचारलो तेवढं सांगायचं. भादर शिल्लकचं करायचं नाही. शिवलाल कसा आहे पण माझा नातू कसा आहे हे तुम्हाला विचारलो नाही.
तुम्हाला काय विचारलं, तुमचा नातू कुठे आहे, तू दगड्या लवकर सांगा. साहेब राजा मला तो काही दिसला नाही बा, मी जायला होतो धंद्यात, त्यामुळे माझ त्याची काही भेट नाही बा. अशी कुठेतरी गावात तो, मला काही माहित नाही. बरं म्हणजे तुम्ही सांगत नाही समजा, कोणा नाही दाबून ठेवला हे तुम्ही काही सांगत नाही अजून आहे की, पण मी पता काढीनच बरं. हो साहेब हे डोंगरे बी भाव नाही बरं, लय नाटकं शिकवती हे. हो साऱ्या गावाला सारती हे बुडं. तुम्ही ऐकी नाही, त्याच्या सोबती असते एक, त्याला नामदेव सोबती असते, त्या घरी चाला तो. त्याच्या घरी अशी नसतो दगड्या बसेल. बरं शिवलाल भाऊ तिकडे तो फोन, हे बुडं नाटकं शिकून राहिला ना आपल्याला. साहेब या बुड्याला सोबत घ्या आपल्या, हा नाही तर मग नाताला झटकन फोन करून टाकी, नातू होईन फरार. कसं या बुड्याचं काही सांगता येत नाही, तो दगडा फरार झाला तर आपल्या झांबलता जाईल. साहेब आता मला काय देता बा, मनाची सजा मला देता का? काय झालं, काऊन झालं, काय मला काही सांगत नाही, पांगत नाही बा. नाही रे, तुम्ही न्याची गोष्ट करून राहिली बा. तुमचे काय डोळे फुटके झाले का? शिवलाल भाऊले मारलं ना त्यानं, तुमच्या नाताला किडनॅप केलं ना. आता काय आखेप सांगू तुम्हाला, तेच ते. हा बा, आता काय तुम्ही म्हणून राहिले मारलं तर आता चला बा, काय आहे तर पहा बा. येतो बा तुमच्या सोबत आता. लवकर आमच्या सोबत मागा चाला तुम्ही, लवकर झटकनी. हा साहेब टाइमपास ना करू वाटेचा, हे कसे सारे भावनात बा. तुम्हाला माहित नाही अजून, तुम्हाला अनुभवच नाही आमच्या गावाचा. लय खतरनाक गाव आहे आमचं. चला शिवलाल भाऊ चला, पत्ता काढाच लागते ना, मला पकडाच लागतात ते, लय फिरून राहिले ते. हा बडे बा सोबत चला आमच्या लवकर झटकनी. नाम्या रे बाहेर रे नाम्या. अच्छा श्यामत आली हा? एवढा नाम्या करून राहिला, एवढी याची हिंमत नाम्या म्हणायची. साहेब हे असे बाहेर येतच नाहीत, आपल्याला घरात झाला की. थांबा एकदा आवाज देतो मी. हो नाम्या बाहेर ये ना, कुठे आहेस तू, लवकर बाहेर. साहेबाची आली वाटते मोजून. नाम्या करून आला साहेब, नक्की साहेबाचा पान उतारा होते आता. कोण आहे हा शिल्लक वानाचा? चालूच आहे त्याचं मंगापासून नाम्या करणं. याचा हातच पाहा लागते जरा. कोण आहे तो नाम्या म्हणणारा? हा मा नवऱ्याच्या का पाण्याखालच्या घुगऱ्या खायलात का त्यानं नाम्या करून राहिला तर? हे साहेब आहेत बा, साहेब नाम्या करून राहिले बा, दुसरं कोणी नाही. साहेबाला पद्धत नाही वाटते काही बोलायची, कोणासोबत कसं बोला म्हणून. कोणाचं पुरं नाव घ्या की अर्ध नाव घ्या, समजत नाही वाटते. तुम्ही म्हणा मग अटकले साहेबाची कशी आग होईल मग? हो बाई इकडे तिकडे फल्ल्या नको झाडू ना. आम्ही एक तर झांबलो थंडेगाळ झालो, तो नामदेवराव कोपडे आहे आणि तो दगड्या कोपऱ्यात दाबेला तुम्ही ना. लवकर काढा जाईल घराबाहेर. नवऱ्यानं काय केलं आणि काय थांबून राहिले तुम्ही त्याले? हा ते काय मला माहित नाही बा कुठे गेले तर. काम काय पडलं तुम्हाला असं? अरे आहे ना अपहरण केलं तर शिवलाल भाऊले दाबून ठेवलं तर अंदर. आणि वरून विचारतात काय झालं काय नाही. बापा रे, हा बावन शिवलाल हा सांगून राहिला ना तुम्हाला किडनॅप केलं तर म्हणून. मानवरा नाही करत असे काही काम. हा शिल्लक हा बावन आहे, हा एकाचे दोन लावून राहिला शिन. शांताबाई तोंड सांभाळून ना, मी काही अंग फिरलं काय जरी रिपोर्ट द्यायले. मला कोंडून ठेवलं तर त्यानं मारलं मला 2-3 दिवस. काय सांगतो मी, ते शर्ट फोडून बाहेर निघलो पोयत म्हणून वाचलो, नाही तर खलास केलं असतं मला त्याईनं. बस रे तुझ्यासोबत कोणी बोलून नाही राहिला, शिल्लक नको झालो तू. हा तू काय सांगता काय बोलतं ते तुले माहित, आम्हाला नको सांगू दे. तुम्ही काही ऐकू नका याचं. हा कसा सगळ्या गावाचा भावन आहे. हा गावात तुम्ही ना सगळेले विचारलं, एका व्यक्तीला विचारलं तर सांगेन की हा शिवलाल कसा आहे म्हणून. पण कसं याच्यावर भरोसा नका ठेवू तुम्ही. हा सांगते काय आणि करते काय. कसं याचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे वेगळे आहेत बरं. हे मी पहिले सांगून देऊ राहिले तुम्हाला. मग तुम्ही पहा आता तुमचा विचार काय करायचा आणि काय नाही तर. पण मानवऱ्यानं तर हे काही केलं नाही असं मी सांगतो बापा तुम्हाला. हो बाई काही केलं नाही केलं ते आम्ही पाहू ना. तो कुठे आहे पाहिले सांगा तुमचा नवरा, लवकर दाखवा द्यायला कुठे येत होतं. तरी नाहीत ते, आणि ते काही मला सांगून जात नसतात कुठे जातात तर. चला हे काही सांगत नाही, हे नाटकच करून राहिले, बुढे नाटक करून राहिले, बाई नाटक करून राहिली. साहेब राजा मला बेदम मारलं राजा. हे दोन्ही भावनात राजा, हे कुठेतरी गावाचं दाबेल असती नाही ना. बेकार नादा नाही यायचा, हे काय खरे नाहीत ना हे चोट्या वाहनाचे. चला शिवलाल भाऊ तुम्ही काही टेन्शन नका घेऊ, आम्ही त्याचा काही करून शोध लावतोच ना. कुठे दाबेल असू द्या द्यायले, पोहून जाऊ दे काही असू द्या. साहेब तुमच्यापासून मला न्यायाची अपेक्षा हवा. असं झालं तर मग सांगा, मग कोण रिपोर्ट देईन, कोण पोलीस स्टेशन लिहीन. मला मारझोड केली बा जाईन. पण तुम्ही राजा आता जाऊ द्या बा, आता काय बोलता. शिवलाल भाऊ तुम्हाला न्याय भेटीनच ना, पकडतो ना आम्ही, गॅरंटी देतो तुम्हाला. पकडतो म्हणजे पकडतो द्यायला. पण जर काय ते तुमच्या गावातले निपटानं काय तर कुकड्या दाखवा आम्हाला, सांगा ते. साहेब कोणी काय जाते तुम्हाला काय सांगून जाते का बा? काय राजा माणसाहेब दाखवा कुठे, आता मी कुकडे जांभळू जाईल. चला साहेब गावात थांबला लागतील हे, कोणी ज्या गावात सांगायला तयार नाही, हे मिली भगत दिसते मला. चला हा घे आपल्याला थांबला लागतील हे गावात. चला लवकर झाला.
आंबे शिवले हे एवढं फक्त निपटू दे. ते बजेटच नाही बसवला तर मग हे बी शांती नाही. घरलोक पोलीस आणते तो घरलोक. तो नामे म्हणते तो साहेब बी. थांब ना म्हणा एका हातच पाहतो. साहेब मग नातू तसा नाही बा, तो नामदेव बी तसा नाही ना. ते काय कोणाला मारतील नाही, दरोडाखोर नाही, काही नाही बाबा. कोणाला किडनॅप पिडण्यात तर अजिबातही नाही. भुजला पापड नाही फुटत त्या दोघंही यानं. सांगणं गडा सरपंच येईल समजून सांगणार आहे. बुडबा शांत राहा तुम्ही. हो बोलू नका तुम्ही. काय करायचं ते पाहतो मी काय तो. साहेब हा बुडा गोड बोलतेवर नुसता हा. या बुड्यानं का मार खाल्ला का मार मी न खाल्ला. रिपोर्ट मिळा दिला त्या दोघांना सजा झाली पाहिजे. पकडा तुम्ही लवकर त्याईल. हो काय तर नाही तर मग मी कमिशनर ऑफिसला जाईन बरं. हो सांगून राहिलो मी. हो वरती जाईन मी. अरे शिवलाल भाऊ पाहून नाही राहिलो असं नाही ना बा. काही कमिशनर ऑफिसला जाऊ नका तुम्ही. पाहून राहिलो आम्ही त्याचा शोध घेऊन राहिलो. आता ते गावात नाही सापडले आपल्याला तर काय करसान तुम्ही. आता कुठे जायला काय झाला त्याचा पत्ता काढायला लागेल आम्हाला. नाही ना साहेब तुम्ही लय सांभाळून राहिले पण भेटून नाही राहिले. ते तुमच्यापासून आम्हाला नाही यायची अपेक्षा आहे बा. आम्ही कासाठी येत असतो पोलीस स्टेशनला तर आम्हाला नाही भेटला पाहिजे म्हणून. आता कसं तुम्हाला कोणी पुंगी मारीत आणि तुम्ही म्हणसान काही नाही झालं मॅटर सॉल्व. असं नाही झालं पाहिजे बा. या शिल्लक देशी राजा साहेब मला चोपरतेच पुढे भादरच कोण आला जसे की आपण रिकाम्या. शिवलाल भाऊ तुम्ही काही टेन्शन नाही घेऊ. तुम्हाला पूर्ण न्याय दिला जाईल. आम्ही त्याचा शोध घेतो. शोधून आणतो त्यांना कुठेही असू दे. साहेब 2 मिनिटं चला राजा तिकडे. तुमच्यासोबत बोलणं आहे मला. आता सरपंच काय पिन मारते बाप्पा साहेबांनी नेऊन राहिला तिकडे 2 मिनिटं. तर काय आहे आता याची भानगड. अरे सरपंच साहेब अटी सांगा तुम्ही. तिकडे काय कुकडे जावं लागते आपल्याला. काही काम नाही. अटी सांगा साहेब चला तिकडे 2 मिनिटं चाला फक्त. एवढंच आहे का तुम्ही. साहेब मग सरपंच चांगला दिसून राहिला. चला याच्या 2 गोष्टी काय आहेत ऐकू आपण. चला तिकडे बाजूला. चला बरं सरपंच ऐकतो बा काय आहे तर सांगा तुम्ही. 3 मारते बा सरपंच. एकाचे 2 करते काय. जाय ना सरपंच मारणं गप्पा मारणं तू. हे हुकले तर मी वर जाईन कमिशनर ऑफिस SP तू जाईन मी डायरेक्ट. आणि तडसा सांगीन त्याले की असं जाय म्हणून तुमचे पोलीसवाले मॅनेज झाले म्हणून. शिवलेले काय कमी समजून राहिले का तुम्ही. साहेब तुम्हाला एक गोष्ट सांगू काय. ते असं कृत्य करणारेच माणसं नाही आहेत. दोघंही चांगले आहेत. ते लहानपासून मोठ्याला कोणालाही विचारा तुम्ही गावात कोणी त्याची गाई देईन तुम्हाला. सरपंच साहेब असं आहे की आता कायद्यापुढे ओले जायते व्हायला जायते. त्याला आता आम्ही काहीच नाही करू शकत. आमचा जो याला कंप्लेंट ते चांगले असो खराब असो त्याला कसं आम्हाला अटक करणंच आहे. आणि जे काही सजा व्हायला ते न्यायालयात होईलच. तो काही आमचा भाग नाही आहे. पण अटक करणं हे आमचं काम आहे. काय साहेब थोडासा जर विचार केला असता तुम्ही ना. अटच आपण काही असलो मोडून टाकलं असतं अटच्या अटीस. काय पुढे जायचं काम नाही. ते मुळ्या पुढ्याचं होणारच नाही. आता काहीच नाही. ते काही म्हणजे त्याच्या फंद्यातच पडू नका तुम्ही. तो कसा थैथे करून राहिला बाबा फिर्यादी. तो शिवलाल माहित नाही तुम्हाला. तो कमिशनर ऑफिस SP जो चालत जातो म्हणे. काय करू का मी घरी जाऊ का बापा मोडून. साहेब कसं बदमाश असते की नाही तर मी स्वतः तुम्हाला तुमच्या हाती हवाले करून दिले असते ना. तो काही विशेष नाही ना. बदमाश असते तर आपण डायरेक्ट सांगतो. पण ते लोक चांगले आहेत बापा. देव माणसं आहेत होते. तेवढा विचार करा बा तुम्ही जरासा. सरपंच साहेब मी तुम्हाला पहिलेच बोललो ना. अटे बोलायला जायते व्हायला जायते. अरे चांगलं खराब कोणीच नाही. सारे एकाच दोरी जाय. ते तुम्ही सांगूच नका. ते भाषण देऊच नका अटीसा. ते कसं ते निवडणुकीपुरतीच भाषणं बरे आहेत तुमचे. ते कसं त्याला कसं आम्हाला पकडणार म्हणजे पकडणार. साहेब कसं तुमचं बुलबुल झालं असेल बा तर कसं आमच्याकडे लक्ष द्या बा जरासं. कसं न्यायाची अपेक्षा तुमच्यापासूनच आहे ना आम्हाला. तुम्ही हातावर हात धरून बसू नका बा. कसं मला ढोरासारखं मारलं राजा त्याईनं आणि तुम्ही त्याला पकडून नाही राहिले बा. तुम्ही झांबल करा ना त्याला पाहणं कोकडे गेले तर. थांब बाबू शिवल्या तू ना मा नाताले नामदेले गुतवलं काय. थांब तू तुझ्या बजेट नाही पोचला ना तर मग म्हणूले का हाय का रघुने मग नावाचा तुला का कंबळच मोडतो. थांबतो हे निपटू दे फक्त. मित्र उर्वरित भाग आपण उद्या बघणार आहोत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ पाठवा. व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुक सर्वीकडे आपला व्हिडिओ पब्लिश करा.